काल रात्री दिल्लीच्या जंतर मंतरवर पुन्हा गोंधळाचं वातावरण। आंदोलक आणि पोलीस आमने सामने। पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांची दगडफेक, पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या तरच उपोषण सोडणार, सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचीही वांगचुक यांची मागणी। जंतर मंतरवरील अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचे सूत्र आता काँग्रेसच्या हातात। पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकार पुढे ठेवल्या 3 मागण्या। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। नीट पेपर फुटी प्रकरणी 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मुंबईत संयुक्त मोर्चा। जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाई विरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। लाठीचार्जचे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही असं म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली मागणी। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली। 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कासा गावातील गायकवाड पाड्यातला पुराच्या पाण्याचा वेढा। एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसानं राज्यातील धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ। तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईकरांना दिलासा, तर कोयना, कन्हेर आणि चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। एनडीआरएफ तैनात। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीत ट्रक कोसळून भीषण अपघात। अपघातग्रस्त ट्रकमधील मॅगी गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड। ट्रक चालकाचा शोध सुरू। दूध भेसळखोरांवर लगाम घालण्यासाठी अन्न औषध प्रशासनाची कडक पावलं। दुधात भेसळ आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार।